नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय गणित संकलित मूल्यमापन 2 पॅटची जी प्रश्नपत्रिका असते ती प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला प्रश्न पहिला आणि दुसरा हाततोंडी आणि प्रात्यक्षिकाचा असतो. प्रश्न तिसऱ्यापासून लेखी परीक्षा असते. लेखी चाचणी प्रश्न क्रमांक 3 खाली दिलेली उदाहरणे सोडवा. आता ही जी संख्या दिली आहे ही संख्या अक्षरात लिहा. इथं एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष म्हणजे 4 लक्ष किंवा 4,56,787. आता 92,709 ही संख्या अंकात लिहा. मग ही 92,709 अंकात लिहायची आहे. आता 53,467 ही संख्या विस्तारित रूपात लिहायची आहे. आता इथं 5, पाचाच्या पुढं किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4 तेवढे शून्य द्यायचे. 3 नंतर पुढं 3 शून्य, 4, 460 अधिक 7 याप्रमाणे बेरजेचं चिन्ह टाकून इथे लिहायचं आहे. इथं ही बेरीज आहे. 4,872 अधिक 9,854 यांची बेरीज आली आहे 14,726. इथं ही वजाबाकी आहे 8,763 वजा 5,496 यांची वजाबाकी आली आहे 3,267. तिथं पुढचा प्रश्न आहे गुणाकाराचा. 7,540 गुणिले 536 यांचा एकेका अंकाने गुणाकार करून हा गुणाकार येतो आहे 40,41,440. 9,854 भागिले 23 भागाकार केल्यापर्यंत 4ने दिला, नंतर 2ने भाग दिला. 23 चौक 92, 6 उरले 5 घेतला. 23 दुणे 46, 19 उरले वरनं 4 घेतला. 194 झाले. 23 8 184 वजाबाकी आली इथं 10 म्हणजे हा इथं भागाकार आणि ही बाकी. प्रश्न चौथा. एका स्वस्त धान्य दुकानातील 4,800 किलोग्रॅम धान्यसाठा 30 दिवस पुरतो. तर 45 दिवसांचा धान्याचा पुरवठा करण्यासाठी किती धान्यसाठा आवश्यक आहे? आता इथं किलोग्रॅम म्हणजे धान्यसाठा किलोग्रॅममध्ये आणि दिवस म्हणजे 4,800 किलोग्रॅम 30 दिवस. आता 45 दिवसांसाठी आपण एक्स मानलेला आहे. आता इथं धान्यसाठा जेवढा जास्त आहे तेवढे दिवस तो जास्त पुरेल म्हणजे हे समप्रमाणाचं गणित आहे. समप्रमाणामध्ये भागाकार किंवा गुणोत्तर हे सारखं असतं. आता इथं 4,800 भागिले 30 बरोबर एक्स भागिले 45. आता इथं तिरकस गुणाकार केला. 45 गुणिले 4,800 आणि एक्स गुणिले 30. आपल्याला एक्सची किंमत काढायची. हा 30 इकडं भागिले घेतला, हा शून्य गेला. 30ने भाग दिला 160 गुणिले 45 7,200 म्हणजे 45 दिवसांसाठी किती लागणार आहे? 7,200 किलोग्रॅम धान्यसाठा आवश्यक आहे. एका गावात वृक्ष लागवडीसाठीचे लक्ष 30 व्यक्तींसाठी 120 रोपे आहेत. जर गावची लोकसंख्या 300 असेल तर किती रोपांचा साठा पुरवठा करावा लागेल? आता व्यक्ती आणि रोपे 30 व्यक्तींसाठी 120 रोपे. आता इथं 300 लोक आहेत त्या गावामध्ये तर त्यासाठी एक्स रोपं. आता इथे सुद्धा हे समप्रमाणाचं गणित आहे कारण जेवढे व्यक्ती जास्त तेवढे रोपं जास्त लागतील म्हणजे हे समप्रमाणाचं उदाहरण आहे. मग समप्रमाणामध्ये गुणोत्तर हे समान असतं म्हणून 30 भागिले 120 आणि 300 भागिले एक्स. तिरकस गुणाकार केला. 3 गुणिले एक्स 300 गुणिले 120. हा 30 इकडं भागिले आला. इथं भाग दिला. 0 0 गेला. 30 10 3 10 30. 120 गुणिले 10 म्हणजे 1200. 1,200 रोपं लागतील. 500 शोषखड्डे खोदायला 60 मजुरांना 5 दिवस लागतात. तर हा 500 जो आकडा दिला आहे ना किंवा ही संख्या ही म्हणजे याचा विचार करायचा नाही आहे. फक्त 60 मजुरांना 5 दिवस तर 15 मजुरांना किती म्हणजे मजूर आणि दिवस. 60 मजुरांना 5 दिवस, 15 मजुरांना किती दिवस लागतील? तर आपण मानलेत इथं एक्स. आता इथं हे व्यस्त प्रमाणाचं गणित आहे म्हणजे मजूर जास्त असतील तर दिवस कमी लागतील, मजूर कमी असतील तर दिवस जास्त लागतील म्हणजे हे व्यस्त प्रमाणाचं गणित आहे. म्हणून व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार समान असतो. म्हणून 60 गुणिले 5 बरोबर 15 गुणिले एक्स. हा 15 इकडे भागिले आला. एक्स बरोबर 60 गुणिले 5 भागिले 15. 15 चौ 60 4 पंचे 15 मजुरांना 20 दिवस लागतील. पुस्तक वाचन चळवळीत एक पुस्तक दररोज 30 पाने याप्रमाणे वाचल्यास ते पुस्तक 40 दिवसात वाचून पूर्ण होते. तेच पुस्तक 15 दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावे लागतील? म्हणजे पाने आणि दिवस. 30 पानं वाचले तर 40 दिवस लागतात.
जर 15 दिवसात संपवायचं असेल तर आपण एक्स पानं मानलेले आहेत. तर इथं जेवढे जास्त पानं वाचू तेवढे दिवस कमी लागतील, जेवढं कमी पानं वाचू आपण रोज तेवढे दिवस जास्त लागतील. म्हणजे हे व्यस्त प्रमाणाचं गणित आहे. व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार समान असतो. किंवा आता इथं 30 × 40 बरोबर x × 15. हा 15 इकडं भागिले आला कारण एक्सची किंमत काढायची. 15 दुणे 30, 40 दुणे 80 दिवस लागतील. शाळेतील वस्तू विक्री केंद्रात इयत्ता 5वीचे 3000 भांडवल, इयत्ता 6वीचे 2000 भांडवल आणि इयत्ता 7वीचे 5000 भांडवल होते. वर्ष अखेरीस त्यांना 3600 रुपये नफा झाला. तर इयत्ता 6वीच्या वर्गास किती रुपये नफा मिळाला? आता 5वी 3000, 6वी 2000, 7वी 5000. आपल्याला गुणोत्तर काढायचे. तर 3 3 शून्य गेले म्हणजे 3 2 5 म्हणजे 3 2 2 5. मग समान पाठ संख्या आपण एक्स मानली. आता इथं 5वी आहे. 5वीचे 3x, 6वी 2x, 7वी 5x. एकूण नफा झाला 3600. बेरीज केली. 5 आणि 2 7 आणि 3 10 बरोबर 3600. 3600ला हा 10 इकडं भागिले होणार आहे. शून्य गेला 360 म्हणजे एक्स बरोबर 360. आता आपल्याला विचारलेलं आहे फक्त 6वीचं काढायचं आहे. मग 6वी आपण मधली संख्या आहे बघा 2x म्हणजे 6वीच्या वर्गाला मिळणारा नफा हा 2x आहे आणि एक्सची किंमत आहे 360 म्हणजे 2 × 360 बरोबर 720. अमन, यश व सक्षम या 3 मित्रांनी अनुक्रमे 80,000, 90,000, 1,20,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 5 वर्षांनी त्यांना 5,800 रुपये नफा झाला. तर नफ्यात सक्षमचा वाटा किती? अमन, यश, सक्षम इथं 80,000, 90,000, 1,20,000 हे 4 4 शून्य आपण घालवले तर 8 9 12 हे शिल्लक राहिले. म्हणजे 8 9 9 12. समान पाठ संख्या आपण एक्स मानली. अमनचा 8x, यशचा वाटा 9x, सक्षमचा वाटा 12x. बेरीज केली. बेरीज 29x येते आणि नफा मिळालेला आहे 5,800. हा 29 इकडे त्यांना भागिले होणार आहे. एक्स बरोबर 5,800 भागिले 29. 29 जुने 58 आणि हे 2 शून्य म्हणजे 200. एक्स बरोबर 200. सक्षमचा जो वाटा आहे तो 12 आहे. 12x म्हणजे 12x बरोबर 12 × 200 बरोबर 2,400 रुपये सक्षमला नफा मिळणार आहे. पुढचा 5वा प्रश्न. योग्य पर्याय निवडून क्रमांक चौकटीत लिहा. पण हे उदाहरण आपल्याला इथे सोडवावं लागणार आहे. बँकेकडून 2 वर्षासाठी 4,000 रुपये कर्ज घेतल्यास त्यावर 800 रुपये व्याज भरावे लागते. तर व्याजाचा दर टिंबटिंब असेल. आता इथं सरळ व्याज बरोबर म × द × क छेद 100. आता मुद्दल आहे म्हणजे म आहे 4,000. दर क आहे इथं 2 वर्ष आणि दर आहे दर आपल्याला काढायचा आहे. हा द आहे. आता हे 2 शून्य गेले. मग 40 × 2 इकडं 800. आता 800 भागिले 40 × 2 बरोबर द. मग आता 40 दुणे 80 आणि हा शून्य आणि बेद आहे 20 म्हणजे द किती आहे 10%. शामरावांनी 4 वर्षासाठी 12% दराने 20,000 रुपये बँकेत ठेवले. तर त्यांना मुदतीनंतर एकूण किती रक्कम मिळेल? पुन्हा इथं व्याज बरोबर म × द × क छेद 100. म आहे म्हणजे मुद्दल आहे 20,000, दर आहे 12 आणि कालावधी आहे 4 वर्ष भागिले 100. 2 शून्य गेले म्हणजे 200 × 12 × 4 यांचा गुणाकार येतो 9,600. आपल्याला प्रश्न विचारला आहे मुदतीनंतर एकूण किती रक्कम मिळेल. मग मुदतीनंतर मिळणारी रक्कम आता यांनी ठेवलेली रक्कम 20,000 आणि त्यात व्याज मिळाले 9,600 म्हणजे 29,600 रुपये त्यांना मिळतील. समीरने शाळेतील संचयिकेत 3,000 रुपये 10% दराने ठेवले होते. तर त्याला किती वर्षांनी 1,500 रुपये व्याज मिळेल? पुन्हा सूत्र तेच आहे. व्याज बरोबर म × द × क छेद 100. व्याज आहे 1,500, मुद्दल आहे 3,000, दर आहे 10% आणि क आपल्याला कालावधी म्हणजे किती वर्ष ते काढायचं आहे. 2 शून्य गेले. 30 × 10 इकडं भागिले होणार आहे. 1,500 भागिले 30 × 10 बरोबर क. हे 2 शून्य गेले तर 3 5 15 म्हणजे क बरोबर 5 म्हणजे मुदत आहे 5 वर्ष. एका काटकोन त्रिकोणाची उंची 3.6 सेमी व पाया 4.8 सेमी आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा.
काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजू 3.6 आणि 4.8. 2ने आपण 4.8ला भाग दिला. 2 दुणे 4, 2 चौक 8 म्हणजे 2.4 गुणिले 3.6 यांचा गुणाकार येतो 8.64 चौरस सेमी. हे आहे काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ. वर्तुळाचा परिघ 616 सेमी आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या व व्यास शोधा. आता परिघाचं सूत्र आहे 2πr. परिघ दिला आहे आपल्याला 616. 2 आहे तसाच, पायची किंमत 22/7. आर आपल्याला काढायचं आहे म्हणून 2 गुणिले 22/7 गुणिले आर. हा 2 गुणिले 22 इकडं भागिले होणार आहे आणि 7 भागिले तो गुणिले होणार आहे. 2ने आपण 616ला भाग दिला. मग 2 त्रिक 6, एकाला भाग जात नाही म्हणून 0. 6 घेतले, 2 8 16 आणि 22ने भाग दिला. 22 1 22, 30मधून 22 गेले, 8 उरले. 22 चौक 88, 14 7 98 म्हणजे आर आलेले आहे, त्रिज्या आलेली आहे 98 सेमी. आपल्याला व्यास काढायचा आहे 98 गुणिले 2, कारण व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो म्हणून 2ने गुणायचं आहे. 196 सेमी. पुढचं 8वा प्रश्न. एक शिडी जमिनीपासून एका घराच्या 4 मीटर उंचीवरील खिडकीजवळ पोहोचते. भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर 3 मीटर आहे, तर शिडीची लांबी काढा. आता इथं ही AB भिंत आहे. या भिंतीला ही शिडी तिरकस आपण उभी केली आहे. इथं खिडकी आहे, ती 4 मीटर अंतरावर पोहोचते म्हणजे हे अंतर आहे 4 मीटर आणि हे अंतर आहे 3 मीटर. म्हणजे भिंतीचा पाया आणि शिडीचे खालचे टोक यातलं अंतर 3 मीटर आणि ही शिडीची उंची आपल्याला काढायची आहे. इथं हा काटकोन तयार होतो, कारण भिंत ही नेहमी जमिनीला लंब असते म्हणजे इथं काटकोन. तर आपण याला नावं दिले ABC. ABC हे नावं दिली आपण. तर हा काटकोन त्रिकोण झाला म्हणून त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार हा कर्ण AC झाला म्हणून AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. इथे किंमत टाकली. AB 4, BC 3, 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 16 आणि 9 25. AC वर्ग बरोबर 25. याचं वर्गमूळ काढलं आपण. AC बरोबर 5. तर शिडीची लांबी किती आली? 5 मीटर. क्वेश्चन नंबर 9. विस्तार सूत्राचा उपयोग करून उदाहरण सोडवा. 42 गुणिले 38. 42 म्हणजे 40 अधिक 2 आणि 38 म्हणजे 40 वजा 2. दोघांच्या जवळची संख्या शोधायची आहे. आता इथं A वजा B, A अधिक B या सूत्रानुसार आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. म्हणजे सूत्र आहे A वर्ग वजा B वर्ग. आता इथं पहिली संख्या आपण A मानली, दुसरी B मानली म्हणजे 40चा वर्ग वजा 2चा वर्ग. 40चा वर्ग 1600, 2चा वर्ग 4. मग 1600 वजा 4 1596. खालील राशींचे अवयव पाडा. 4x वर्ग y वजा 6x वर्ग. दोघांमध्ये सामायिक संख्या शोधायची. दोघांमध्ये सामायिक संख्या आहे 2x वर्ग. मग इथलं 2 दुणे 4 2 आणि y राहिला म्हणजे 2y वजा 2 त्रिक 6 3 आणि x वर्ग आपण काढलेलाच आहे. इथं द्विपदीचा वर्ग करायचा आहे. 6 वजा 1/y वर्ग. आता 6चा वर्ग वजा 2 गुणिले 6 गुणिले 1/y अधिक 1/yचा वर्ग. 6चा वर्ग 36 वजा 6 दुणे 12/y, 12 1 12/y अधिक 1चा वर्ग 1 आणि yचा वर्ग y वर्ग. आता हे उदाहरण आपण A वजा B कंसाचा वर्ग या सूत्रानुसार सोडवलेला आहे. एका गावातील प्रत्येक कुटुंबात असणाऱ्या जनावरांची संख्या दिली आहे. त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. आता लहानात लहान संख्या इथं आहे 1 आणि मोठ्यात मोठी संख्या आहे 5. आपण 1 ते 5 लिहिले आणि 1 किती वेळा आहे, 2 किती वेळा आहे अशा आपण खुणा केल्या. तर 1 3 वेळा, 2 2, 3 5 आणि 3 8, 4 3 आणि 5 4. इथं खुणा करताना 1 2 3 4 आणि एक तिरकी असा 5चा गट तयार करायचा म्हणजे मोजताना आपल्याला सोयीचं होतं. 5 आणि 3 8 याप्रमाणे खुणा करायच्या आहेत आणि ह्यांची बेरीज करायची. ही वारंवारता, ही बेरीज येते 20. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.